नमस्कार, मी हरीश ढोबळे आणि आपण पाहत आहात दैनिक जिल्हा हेडलाईन। वर्धा शहरातून एक महत्त्वाची बातमी। वर्धा शहरात मोकाट गायी, बैल आणि इतर जनावरांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून या समस्येवर नियंत्रण मिळवण्यात नगर परिषद प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे। रस्त्याच्या मध्यभागी बसलेल्या जनावरांमुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत असून दुचाकी स्वारांसाठी अपघाताचा धोका वाढला आहे। अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थितीही निर्माण होत आहे। पादचारी, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की नगर परिषदेकडून मोकाट जनावरे पकडण्यासाठी मोहीम राबवली जाते, मात्र ती केवळ काही दिवसांपुरतीच मर्यादित राहते। त्यानंतर पुन्हा जनावरे रस्त्यावर मुक्तपणे फिरताना दिसतात। त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। नागरिकांनी प्रशासनाकडे विशेष पथक नियुक्त करून नियमितपणे मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबवावी, तसेच जनावरे रस्त्यावर सोडणाऱ्या मालकांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली आहे। वर्धा शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढती वाहतूक लक्षात घेता ही समस्या अधिक गंभीर बनत चालली आहे। प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत तर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। सध्या इतकेच। अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा दैनिक जिल्हा हेडलाईन। धन्यवाद।